ऑपरेटर त्याच्यावरती प्रोग्राम्स केले. ऑपरेटर्स वरती मी तुम्हाला काही गोष्टी एक्स्ट्रा सांगितल्या, डायनॅमिक कोडिंग ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर एफ स्ट्रिंगचा यूज सांगितला होता. काय करते एफ स्ट्रिंग? मल्टिपल व्हॅल्यू क्रिएट करू शकतो. That's not a technical answer. बोलो. तुमच्या मागे. What's your name? गायत्री. बोलो अभी गायत्री. ऑटोमॅटिक व्हॅल्यूज चेंज करू शकतो, म्हणजे होतात विथ एफ स्ट्रिंग. कुठे यूज करतो एफ स्ट्रिंग आपण दत्ता? इनपुट व्हॅल्यू शो करायला. नीट सांगितलं नाही वाटतं तू. कालच केलं ना आपण. बोलो मैडम, एफ स्ट्रिंग कहाँ पे यूज करते? That means you haven't watched yesterday's video, or else you haven't done yesterday's codes. मयूरी, एफ स्ट्रिंग कहाँ यूज करते हो? कौन से फंक्शन के अंदर यूज करते हो वो तो बोल दो. इनपुट फंक्शन के हाँ, प्रिंट फंक्शन क्यों यूज करते हैं? प्रिंट फंक्शन के अंदर The actual value of whatever we take input from the user, we use for the replace that value, print that value. okay. So whenever in print function we want to change the output statement, the elements of the output statement, that means व्हेरिएबल मध्ये आपण जे स्टोअर केलंय, ठीक आहे, दरवेळेस तर आपण प्रिंट स्टेटमेंट मध्ये जाऊन ते बदलवू नाही शकत ना. whenever we take any input from the user, ठीक आहे, युजर पण कडून काय आपण इनपुट घेतोय, तर प्रिंट स्टेटमेंट मध्ये दरवेळेस जाऊन लिहिणार का युजर इनपुट हा होता मग त्याचे ऍडिशन हे आली? नाही. वी नीड टू राईट सम डायनॅमिक कोड. तर त्यासाठी काय वापरतो आपण? एफ स्ट्रिंग. सिंटॅक्स कसं आहे एफ स्ट्रिंगचा? एफ स्ट्रिंग हा डबल कोट, हा त्याच्यात मध्ये प्रिंट जे करायचे ते, हा आणि जी व्हॅल्यू टाकायची ना इंटर, हा ते कर्ली ब्रॅकेट मध्ये. गुड. ठीक आहे, बरोबर आहे का? बरोबर. ठीक आहे, चलो. सो पुढे आपण बघूया कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स. दॅट इज नथिंग बट युअर, त्याच्यामध्ये लूप्स पण येतात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं कंडिशन स्टेटमेंट्स पण येतात. ठीक आहे. सो दिस इज, हा एवढं समजलं. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना, व्हेरिएबल साठी एक तुम्हाला एक चार्ट दिला होता, रिमेंबर? व्हेरिएबल साठी मी तुम्हाला एक चार्ट दिला होता, बरोबर? तसंच अजून एक, हे एकदा डोक्यात गेलं की हा चार्ट एकदा डोक्यात गेला की पूर्ण कंडिशन स्टेटमेंट समजली. ठीक आहे. आता काहींना तो समजणार नाही, सो आपण कोड करून बघू, म्हणजे एक एक गोष्ट नीट समजेल. ठीक आहे. बाय एंड ऑफ दिस व्हिडिओ यू विल बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट दिस चार्ट टेल्स यू. कोण सांगेल रे? काय एक रफ अंदाज द्या, वाचून काय कळतंय तुम्हाला? One condition, if it is true, execute one part. If it is false, execute another part. हा, ते तर वाचून पुढे इथे काय होईल? ठीक आहे, चला, काही प्रॉब्लेम नाही. पहिली कळाली. कंडिशन जर ट्रू असली तर इफला म्हणजे पुढे बॉडी मध्ये जाईल, नाहीतर फॉल्स असली तर पुढे जाईल डायरेक्ट. ठीक आहे. आणि इथे आउटपुट आहे, एवढं समजून घ्या. ठीक आहे. इकडे इनपुट,
इकडे आउटपुट. आता ते मध्ये कशी ब्रांचिंग चालू आहे ते बघू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले कंडिशनल स्टेटमेंट्स. तर कंडिशनल स्टेटमेंट असतात काय, जर तरचा गेम माहिती आहे का, जर असं झालं तर हे असा एक गेम होता, सोपं आहे. ठीक आहे, सेम तसं, काहीच डिफरन्स. जसं आपण बोलू तसं. ठीक आहे, जर तर, ठीक आहे, नाही तर, एक म्हणतो ना आपण, हे नाही तर हे, जर हे झालं तरच आपण काय गाडी घेऊ, जर प्लेसमेंट झाली तरच गाडी घेऊ, आहे ना. ठीक आहे. तर सी, थोडं थेरॉटिकल वाचून घ्या म्हणजे डोक्यात राहील. वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल फीचर्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज इज ब्रांचिंग. याला ब्रांचिंग पण म्हणतात. ठीक आहे. द ॲबिलिटी टू मेक डिसिजन्स and execute different set of statements based on whether one or more conditions are true. काय म्हणतात त्याला अजून, ब्रांचिंग. ठीक आहे. तर 3 टाइप्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंट्स आहे. कुठल्या आहेत? ठीक आहे. जर तुम्ही C++ जावा त्याच्यात ते एल्स इफ येते, माइट बी नोईंग. ठीक आहे. इथे एलिफ येते. ठीक आहे. कुठलं, इफ, एल्स आणि एलिफ. तर एक एक नीट बघूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले कुठली आहे, इफ स्टेटमेंट. सो in Python, branching is implemented using the if statement. म्हणजे इम्प्लिमेंट कशाने होते, इफ स्टेटमेंटने, which is written as follows. आता हा काय झाला त्याचा सिंटॅक्स. ठीक आहे. इफ कंडिशन स्टेटमेंट 1, 2 ऑप्शनल आहे. ठीक आहे. स्टेटमेंट 1 काय झालं, इफ कंडिशन स्टेटमेंट 1, बस एवढाच आहे का, नाही काय, सेमिकोलन. बरोबर ना. द कंडिशन कॅन बी, आता ही कंडिशन म्हणजे काय असू शकतं बघा. द कंडिशन कॅन बी व्हॅल्यू, व्हेरिएबल और एक्सप्रेशन. इफ द कंडिशन evaluates to true, then the statement within the if block are executed. If the condition is true, then the body of if is executed. समजलं का, कोड करायची गरज नाही पडली, करूयातच आपण, बट इसमें ही आपको एक ओवरऑल एक आ गया होगा. कहा थे आप, दिसेल का पुन्हा म्हणा, पुढे काय इथे दिसतंय का, ऐश्वर्या ना, दिसतंय का नक्की. ठीक आहे. ठीक आहे. जर तुमची कंडिशन ही ट्रू झाली तरच बॉडी ऑफ इफ एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. आता कसं बघा, a इक्वल्स टू आपण दिलं 10. ठीक आहे. इफ a इज ग्रेटर, सॉरी आपण देऊ, इफ a इज लेस देन 15, बरोबर, त्याच्या पुढे काय येतं रे, सेमिकोलन, प्रिंट काय ए. ठीक आहे. आता इथे मी याला प्रिंट केलं, काय आन्सर येईल, काय आन्सर काय येईल, प्रिंट. आपण प्रिंट द स्टेटमेंट, सॉरी ते काय फॉर लूप शिकवत होतो, स्टेटमेंट इज. ठीक आहे. मला सांगा इकडे आता आउटपुट काय येईल, बरोबर आहे का, सगळं आपल्या स्टेटमेंट नुसार आहे का, काय आउटपुट काय येईल, ट्रू येईल. शिफ्ट एंटर, एरर. ठीक आहे. हा म्हणजे कुठला एरर झाला, ठीक आहे, लिहून ठेवा कुठेतरी. व्हॉट इज इंडेंटेशन एरर, जेव्हा पण आपण फॉर लूप, इफ लूप, ठीक आहे, सॉरी
फॉर लूप, व्हाईल लूप, इफ स्टेटमेंट. त्याच्यानंतर आपण जेव्हा सेमिकोलन वापरतो किंवा आपण जेव्हा फंक्शन शिकू, ठीक आहे, जेव्हा आपण डेफ ह्या कीवर्ड वापरून तेव्हा आपण एक सेमिकोलन देतो. सेमिकोलन दिल्यानंतर तुम्ही जर नीट बघितलं असेल, जेव्हा एंटर केलं तर एक स्पेस सोडली जातात, VS कोड मध्ये सोडतात, एक स्पेस सोडली होती. तर दिस इज नथिंग बट कॉल्ड इंडेंट. तो सिंटॅक्स आहे त्याचा तसा. हे बघा तुम्ही इथे पण बघितलं, हे बघा इंडेंट सोडला काही, करेक्ट. तो एरर कुठला आला होता रे? हा इंडेंटेशन एरर. आता तुम्ही जर कधी हा एरर बघितला तर तुम्हाला समजेल काय नक्की प्रॉब्लेम काय झालाय. आणि कोणाकडे मला की एरर समजेल. ठीक आहे, गरम तर गरम. समजलं का इंडेंटेशन एरर? आता कळलं तुम्हाला इंडेंटेशन एरर म्हणजे काय? नाही गरम. ठीक आहे, कळलं. आता जर मी याला एक्झिक्यूट केलं तर काय आन्सर येईल? क्विक. आता काय येईल? समजलं का रे इथे सर्वांना काय झालं नक्की? आता हे परत वाचा. The condition can be value, variable or expression if the condition evaluates. काय इथून नीट वाचा. If the condition evaluates to true, then the statement within the if block are executed. इफ ब्लॉक कुठला असतो रे? इफच्या नंतर जो ब्लॉक आहे ना त्याला इफ ब्लॉक म्हणतात किंवा बॉडी ऑफ इफ असं म्हणतात. ठीक आहे, काय बोलले ते? इफ द कंडिशन इज ट्रू then and only the statement within the if block will be executed. ठीक आहे, जसं जर आता ही स्टेटमेंट मला सांगा रे काय झाली का? आउटपुटच नाही आला ना. ठीक आहे, हे काय सांगायचं, जर ही तुमचं ट्रू आहे, नीट ऐका, जर ट्रू आहे तरच तो प्रिंट होईल. समजलं? जर तुम्ही मॉक इंटरव्ह्यू क्लिअर केला तरच तुम्हाला प्लेसमेंट मिळेल. बरोबर ना? म्हणजे आयदर यू पहिली कंडिशन लागेलच ट्रू तरच खालचं एक्झिक्यूट होईल. समजलं का? कळलं का इथे? दिस स्टेटमेंट स्ट्रिक्टली needs to be true. ठीक आहे, आणि खाली मी लिहितो then only this block of code will get executed. ठीक आहे, प्रिंट होईल. ठीक आहे, असं लिहून देतो मी. समजलं? इफ स्टेटमेंट मध्ये कोणाला काय डाऊट? नक्की तुमच्या बाजूला समजलं का तुम्हाला वेदांत? नक्की सिंपल आहे, जर ही कंडिशन ट्रू झाली तरच खालचं प्रिंट होईल. जर तर. समजलं एव्हरीवन? सी नाउ लुक ॲट दिस टेबल. कंडिशन, व्हॉट वॉज अ कंडिशन? A less than 15. ठीक आहे, if true, body of if and execute. पहिली स्टेटमेंट कळाली सगळ्यांना? काही डाऊट याच्यात? क्लिअर? ऑल गुड गायत्री मॅडम? ओके, श्योर. नाउ नेक्स्ट विल गो टू एल्स स्टेटमेंट. अभी यहाँ पे आपको क्या कोई प्रॉब्लेम नहीं, इथेच करू का नको? हा आता पूर्ण इथलाच असू द्या. A इक्वल्स टू मी दिलं 45. ठीक आहे, if A is less than, okay,
greater than 50, print A is greater than 50. ठीक आहे. else कसं दिला मी else आणि पुढे काय देणार सेमिकोलॉन. कुठे आला बघा तो कुठे आला त्या इंडेंटच्या बाहेर आला. नवीन एक स्टेटमेंट आली कारण ही else एंटर. आता त्याचा ब्लॉक ऑफ कोड सुरू झाला. काय प्रिंट ठीक आहे. एक मिनिट आता मी एक्झिक्यूट कर. काय रे कंडिशन कुठली सॅटिस्फाय ट्रू ट्रू कुठली कंडिशन आहे सेकंड प्रिंट कुठली होईल कोण मला एक्सप्लेन करेल एल्स ब्लॉक काय करतं तुमच्या डोळ्यासमोर आहे. बोला रवी. हा बोलो. फर्स्ट स्टेटमेंट जर ट्रू नसेल तर सेकंड स्टेटमेंट जी आहे ती त्याच्यामध्ये तुमचा जो इफ स्टेटमेंट आहे तुम्ही जर नीट नोटीस केला असेल तर जेव्हा ही स्टेटमेंट ट्रू नव्हती आपण करून बघितलंय चेंज तर ते एक्झिक्यूट झालं आय मीन टिक आला होता. जर तुम्ही नीट बघितलं अरे ब्लँक बसतात तुम्ही हे बघा त्याने चेक पण केलं की एल स्टेटमेंट आहे का पुढे ब्रांचिंग आहे का अजून पुढे नाहीये मग त्याने काय ठीक आहे तुम्हाला याचं काय आउटपुटच येऊ नाही शकत. ठीक आहे बट इथे बघितलं हा ब्रांचिंग आहे नाहीतर त्याने आपल्याला एक ऑप्शन दिलाय की जर स्टेटमेंट फॉल्स झाली तर तू काय प्रिंट आय मीन जर ही स्टेटमेंट नाही ट्रू आहे तर तू एल्स मध्ये बघू काय लिहिलंय त्याने. समजलं क्लिअर का एल्स. आता यामध्ये कुठली स्टेटमेंट ट्रू झाली आपली आणि ही काय झाली समजलं ही फॉल्स आहे आणि ही ट्रू आहे. आता मी काय करतोय आता कुठली एक्झिक्यूट होईल का बरं ती काय झाली आणि ही काय झाली फॉल्स बरोबर. आता काय ए इज लेस देन 50 मैंने इसको प्रिंट किया अभी क्या आया समजतंय का मागे तुम्हाला वेदांत नक्की दत्ता समजलं काय केलंय ते तुम्हाला मागे नील नितीन मुकेश समजलं का नाही नक्की ठीक आहे. नसेल समजलं विचारून घ्या नाही तर फॉर लूप नाही समजणार. आणि नाव वी नीड टू पुट सम ऍक्सिलरेटर ऑन आवर टीचिंग कारण की मी खूप टाइम का बरं मी बेसिक्स वर देतो जर बेसिक्स जर फाउंडेशन जर क्लिअर झालंय मग पुढे काही नाही पटपट होईल. जसं आता तुम्हाला व्हेरिएबल्स एच का घेतला सांगायची गरज नाही त्या ठिकाणी काही घेता आलं असतं. ठीक आहे हा कुठला ऑपरेटर आहे सांगायची गरज नाही. याचं आउटपुट काय येतं रे ऑपरेटरचं लिहून दिलंय मी काय येतं आउटपुट कुठला डेटा टाईप येतो ठीक आहे एवढा वेळ नाही लागला पाहिजे. ठीक आहे काय केलं इथे इफ त्याने बघितलं अच्छा ही ट्रू आहे ओके त्याने बघून घेतलं ही ट्रू आहे एल्स कडे जायची गरजच नाही पडली. ठीक आहे त्याने बघितलं ही फॉल्स होते बट पुढे एक ब्रांच आहे अजून एल्स ची आणि त्याला काय फरक तिथे काही एक्सप्रेशन नाही तो डायरेक्ट ते प्रिंट करून दे. ठीक आहे इथे असं नाही इथे मी काही लिहू शकतो प्रिंट मध्ये करेक्ट. आता इथे बघा कंडिशन जर फॉल्स असली हे विसरा कुठे जाईल तो बॉडी ऑफ एल्स आणि एल्स बघा काय करतं डायरेक्ट आउटपुट देतं. ठीक आहे हे मधली ब्रांच विसरून जा. कळलं का आता आपण ट्रू साठी बघितलं फॉल्स साठी एक गेलं तर आता फॉल्स साठी इथे मधून अजून एक गोष्ट आली. ठीक आहे याचं काही एक्झाम्पल आहे का अजून केलं
ठीक आहे. आता तुम्ही हे इनपुट कडनं पण युजर इनपुट कडनं घेऊन पण करू शकता. करू शकता ना? अरे है ना, x इक्वल्स टू इनपुट एंटर द नंबर. असंच करतो ना आपण, प्रॉम्प्ट बॉक्स येतो वरती. इफ x इज ग्रेटर दॅन 5 प्रिंट येस द स्टेटमेंट इज ट्रू. आता याला एक्झिक्यूट केलं तर मी काय, जर आपण 78 केलं तर ग्रेटर दॅन 5 आहे का? आहे. त्याला जर मी परत प्रिंट केलं, एक सेकंड, त्याला जर मी परत प्रिंट केलं, आता मी टाकलं सॉरी, तर मी टाकलं 4. हे बघा. ठीक आहे. आता मला याच्यासाठी वेदांत, मला याच्यासाठी एल स्टेटमेंट कसे लिहेल मी ते सांग, की मला असं पाहिजे नो इट इज लेस देन 5, इट इज इट इज लेस देन 5. कसं लिहिणार? हा काय याच्या खाली एल्स, पुढे एक कोलन राहतो, तो सेमीकोलन नाही. पण पुढे प्रिंट काही पण स्टेटमेंट, द नंबर इज लेस देन 5. बरोबर आहे का? होईल काय प्रिंट? दोघांपैकी होईल का प्रिंट? काय आता आन्सर? काय टाकलंय मी, दिसलं का? सॉरी, -1. काय येईल आन्सर? ठीक आहे, 89. काय येईल आन्सर? हा, का बरं? ही स्टेटमेंट ट्रू झाली, करेक्ट. एक्झिक्यूटच नाही येणार. ते एरर कधी येतं, मी प्रॉम्प्ट बॉक्सला आपण न एक्झिक्यूट करता नेक्स्ट सेल कडे गेलो ना, तर मग तो एरर देतो, किंवा आपण इनव्हॅलिड ऑपरेटर ते टाकायचं आपल्याला. आजच्या एंड ऑफ लेक्चर पर्यंत तुम्ही स्वतःचा कॅल्क्युलेटर बनवून घ्या त्याच्यानेच, तेव्हा तुम्हाला कळेल काय आलं ते. ठीक आहे. त्यासाठीच लास्टला एक एल्स ब्लॉक टाकायचा, प्रिंट यू एंटर्ड अन इनव्हॅलिड ऑपरेटर, काइंड ऑफ एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे. ओके, शुअर. आता जर मी इथे 2 प्रिंट केला असता तर सी द नंबर इज लेस देन 5. कळलं का वेदांत? आता गेला असेल डोक्यात एकदम नीट. इफ एल्स स्टेटमेंट समजली? ओके. आता पुढची आहे एक लास्ट स्टेटमेंट, दॅट इज एलिफ. एलिफ स्टेटमेंट. एलिफ स्टेटमेंट काय करते? ती म्हणजेच इफचाच एक भाऊ आहे. ठीक आहे. व्हॉट इट डज इट इज लाईक, इट इज ऑल्सो नेस्टेड इफ कंडिशन. इफच्या मध्ये अजून एक इफ, पण त्याला आपण काय म्हणतो? ठीक आहे, हे बघा, एलिफ. ठीक आहे. त्याच्याबद्दल कुठे ना कुठे लिहिलं असेल इवन. ओके, हा, हे बघा, एल्स पासून घ्या. आता शिकून दिलं एकदा थेरोटिकल. We may want to print a different message if the number is, ठीक आहे, not even in the above example. This can be added using, ठीक आहे, हा, खाली वाचा. If condition evaluates to true and the statements of if block are executed, if it evaluates to false, म्हणजे जर तुमची if block मधली statement if it becomes false, the statement in the else block are executed. काय काय भी दिमाग में theoretical भी.
काय डाऊट येईल का आता कोणाला? कधी एल्स एक्झिक्यूट होईल, कधी इफ एक्झिक्यूट होईल? समजलं का ऐश्वर्या मॅडम? ऑल गुड मयुरी? ठीक आहे, इकडे दत्ता नक्की ठीक आहे. हे बघा आता इथे काय केलं होतं रे, जी इंट इनपुट एंटर द नंबर. ठीक आहे, इफ जी इज ग्रेटर दॅन 10 काय प्रिंट झालं पाहिजे? 10. नाहीतर काय प्रिंट झालं पाहिजे रे? समझे? ठीक है, अभी एलिफ पढ़ो. Python also provides an elif statement, shorter for else if, to chain a series of conditional blocks. नहीं गेलं सर, नहीं समजलं कोणा. The conditions are evaluated one by one. For the first condition that evaluates to be true if the block of statement. ठीक आहे, असो. आता एलिफ एलिफ काय करतं थोडक्यात हे बघा. आता एकदा हे बघून मला सांगा काय करतंय, तुम्हाला समजेल ना आपण मल्टिपल कंडिशन. कसं. बट मल्टिपल कंडिशन सोडा. एक्स नम अंडरस्कोर 1 एसी चालत नाही का रे? हा बरोबर चालू स्विंग नाही. असो ठीक आहे, लक्ष द्या. एकानेच करा. रोहित इकडे बघ. ठीक आहे, 50 if num underscore 1 is greater than 100, print num is greater than 100. ठीक आहे, किंवा एल. ठीक आहे, इथेच देतो मी. बाय द वे टॅब दाबलं ना आपण टॅब तर तो इंडेंट येतो. ठीक आहे, एलिफ नम इक्वल टू 50 सेमीकोलन. आला का? सरकलं का तो मागे? आला का? इफ ब्लॉकच्या बाहेर आला का? आय मीन त्या बॉडीच्या बाहेर आला का? प्रिंट it is equal to 50. And next is last काय येईल रे? else. else मध्ये काय टाकायचं? कंडिशन येते का else मध्ये? काय काय झालं? ग्रेटर झालं ना? ग्रेटर दॅन 100. ठीक आहे, आता मी याला केलं. कुठली कंडिशन ट्रू आहे रे? ठीक आहे, एक सेकंड. ही पण कंडिशन एक मिनिट. एक सेकंड. मला एक सांगा, ही कंडिशन काय झाली तुमची? ही कंडिशन काय झाली तुमची? सॉरी, ही. मग अल्टिमेटली खालची कंडिशन काय होऊन जाते? कुठली प्रिंट झाली? समजलं का कसं केलं एलिफ स्टेटमेंट? ठीक आहे, आता जर मी तेच 50 काय लेस देन काय. हा हो, मी कसं सांगितलंय, पायथनला जर नाही समजलं तर आपल्या भाषेसारखं बोला. आपण असं करू का? हे नाहीतर हे किंवा हे नाहीतर हे असं म्हणू का? हे नाहीतर हे किंवा हे.
हे समजलं का मराठीत? याच्यापेक्षा अजून खाली एक्झाम्पल नाही देऊ शकत मी. ठीक आहे, समजलं ना एकदम नीट एकदम. ठीक आहे, म्हणजे हे दिस स्टेटमेंट किंवा ही स्टेटमेंट नाहीतर ही. ठीक आहे, आता मला ही स्टेटमेंट ट्रू करायची आहे तर काय करावं लागेल रे? याला आपण थोडं चेंज करायचं का? काय करायचं? 101 टाकतो ना. अच्छा, ग्रेटर देन आपण एक ग्रेटर देन आहे ना ती, मग आपण लेस देन करून टाकू. इकडे 101 टाकू. आता कुठली प्रिंट होईल? लेस देन 50, आय मीन द लास्ट वन. ठीक आहे, आता ही ट्रू झाली. समजलं का? इफ स्टेटमेंट समजलंय का? आता इकडे लक्ष द्या. कंडिशन, ठीक आहे, जर ट्रू असली तर डायरेक्ट इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होऊन जाईल, आउटपुट आला इथे. जर फॉल्स असली तर ती चेक करेल, ब्रांच फुटेल इथे की एलिफ दिलाय का त्याने. अच्छा, हा एलिफ दिलाय, तर एलिफ मध्ये पण दोन आन्सर आहेत. आय मीन जर एलिफ ट्रू असला तर डायरेक्ट एक्झिक्यूट होऊन जाईल. करेक्ट आहे, खाली आली एक्झिक्यूट. जर एलिफ फॉल्स असला तर पुढे कशाला चेक करेल ती? एल्स ला. आणि मग खाली काय करेल? एल्स चेक झाल्यानंतर एल्स ला एक्झिक्यूट करून टाकेल. समजलं का? आता ब्रांचिंग ऑल गुड, क्लिअर? कोणाच्या काही डोक्यात काही शंका? आता तुम्ही याच्यावरती किती पण खेळू शकता. एक्स आपण ए घेत होतो, तुम्ही युजर कडनं इनपुट घ्या, प्रिंट स्टेटमेंट मध्ये स्ट्रिंग वापरून प्रिंट करा. समजलं? I'll just go to your file. एक सेकंड. हा, हे बघा, इफ एल्स स्टेटमेंट, इफ स्टेटमेंट करून बघायचे, तुम्हाला दिलं पण आहे. एल्स स्टेटमेंट करायचे, दिलं पण आहे. एलिफ पण कधी करायचं आहे. ठीक आहे, हा प्रोग्राम दिलाय तुम्हाला. राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट ग्रेड बेस्ड ऑन मार्क्स. इफ मार्क्स इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 90%, मग त्या मुलाला ग्रेड ए येतील. जर तो 75 पेक्षा मोठा आहे बट 90 पेक्षा छोटा आहे, त्याला ग्रेड बी येईल. एक तर तो मार्क्स त्याचे 60 पेक्षा जास्त आहेत किंवा 75 पेक्षा कमी आहे, तर त्याला सी. एल्स फेल. होईल का? किती एलिफ वापरावं लागतील रे इथे? दोन ना. पहिला इफ वापरला, मध्ये दोन एलिफ वापरले. आता एलिफ मध्ये तुम्ही कंडिशन कशाने द्यायची? तर ऑपरेटर्सचं डोकं लावून द्यायची. मग ऑपरेटरच लागतील ना. ग्रेटर कोणते ऑपरेटर? कंपॅरिझन ऑपरेटर लागतील. समजलं का? ठीक आहे, एक कोड आहे अजून एक इव्हन ऑड साठी. मी तुम्हाला एक हे दिलेलं, if the number is even it should print even, if the number is odd it should give odd. ठीक आहे, बोला. या आहे बघा इथेच. सांगा. एक नंबर घेतो आपण, ft इक्वल्स टू काय? इंट, एक मिनिट, इंट इनपुट काय? एंटर द नंबर. बरोबर. इफ काय कंडिशन आहे? काल मी सांगितली तुम्हाला. काय? ft मॉड्युलस 2 इक्वल टू 0. तर काय रे? प्रिंट इवन नंबर. मॉड्युलस काय करतं? हो, सॉरी, मॉड्युलस काय देतं? बाकी देतं, बाकी मराठीत. ठीक आहे, नेक्स्ट काय येईल? बरोबर, डायरेक्ट इथे एल्स ची गरज आहे का? एल्स प्रिंट ऑड नंबर 24 इवन नंबर.
3 odd number. समझे? हा मग आता मी त्यासाठीच हा मग काल काल मी का बरं मग प्रत्येकाला विचारत होतो लॉजिक काय इव्हन स्टेटमेंटचं काय लॉजिक हे काय कुठला कुठला ऑपरेटर आहे मॉड्युलस आहे काय करतं मॉड्युलस रिमाइंडर देतो बरोबर कुठली पण गोष्ट 2 ने डिवाइड कर रिमाइंडर काय येईल आय मीन मला एक सांग आपण असे काही एलिमेंट्स आहेत डिव्हिजिबल बाय 2 डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे आन्सर रिमाइंडर काय येतं 0 आणि 2 ने डिव्हिजिबल नसलं तर फक्त 2 नेच म्हणतोय ठीक आहे ना 1 येईल तर मग वरती काय येतो तो ऑड नंबर येतो ना 24 ला 2 ने डिवाइड कर 24 इज डिव्हिजिबल बाय 2 है ना 2 कितीचा 12 12 2 चा 24 ना सो 2 12 चा तर आन्सर काय येतं खाली बाकी मध्ये 0 तर 12 काय झाला ठीक आहे क्वेश्चन तर झाला बट व्हॉट इज 24 बट इवन नंबर आहे ना 24 ठीक आहे तसंच 12 12 घ्या 2 6 चा 12 इवन नंबर कुठला येतो आय मीन ते वर्सेस येतील ना 8 आय मीन सो व्हॉट्स एव्हर इट इज ठीक आहे 18 होतो का 18 2 9 जा 18 खाली काय येतं 0 17 घ्या बरं 2 8 जा 16 खाली काय येतं 1 ठीक आहे करून बघू 17 ऑड नंबर समजलं का म्हणून त्यासाठी हे ऑपरेटर्स नीट सांगितलं तुम्ही स्टेटमेंट नीट करा ठीक है आगे और एक है राइट अ प्रोग्राम टू डिटरमाइन इफ द पर्सन इज माइनर एलिजिबल टू वर्क और सीनियर सिटीजन करके देखना है ठीक है आई गेस है मेरे पास प्रोग्राम्स उसके चलो इसमें तो वो है हाँ ये एक है और मेक योर ओन कैलकुलेटर अभी कैलकुलेटर कैसा बनाओगे रे चलो पहले तो ये बोलो माइनर है या वो है बोलो लाइब्रेरी ओपन हो गई क्या हाँ यहाँ पे है मस्त करके आना है ये आगे कैसा करोगे write a Python program to determine if a person is minor eligible to work माइनर मतलब क्या है माइनर 18 से कम मतलब माइनर आएगा 18 और 60 के बीच में मतलब एलिजिबल टू वर्क और 60 के आगे आपको बोलना है वो सीनियर सिटीजन है पहले क्या यूजर से इनपुट एज लोगे एंटर योर एज तो हमने डाल दी 15 तो कौन से ब्लॉक में जाएगा पहले ही इफ वाले कि भाई तू माइनर है अगर 25 डाली तो एलिफ वाला प्रिंट होगा अगर 60 प्लस डाली तो एल्स ब्लॉक प्रिंट होगा समजलं का ठीक आहे असंच अजून हा 3 नंबर पैकी कुठला मोठा आहे तो फाइंड करायचा यासाठी तुम्हाला लॉजिकल ऑपरेटर्स लागतील हे मी शिकवलंय रे सगळं लॉजिक गेट्स दाखवून शिकवलंय तुम्हाला आहे ते क्वेश्चन ठीक आहे आणि हा हा तर दिलाच आहे आणि कॅल्क्युलेटर बनवायचं आहे लास्ट कैलकुलेटर बनाना है कैलकुलेटर कैसे बनाओगे कैलकुलेटर कैसा काम करतो 2 नंबर लागता एक ऑपरेटर लागतो x इक्वल्स टू इंट जो सॉरी इंट मैं वो नहीं बोलूंगा इनपुट यूजर से लेंगे सेकेंडली क्या लोगे और एक दूसरा नंबर तीसरे में तीसरा इनपुट क्या लोगे ऑपरेटर फिर इफ ठीक है आपने जो भी नंबर लिया है उसमें एक स्टेटमेंट लेंगे इफ ऑपरेटर इक्वल्स टू प्लस प्रिंट num1 प्लस num2 नंबर और num2 आपने 2 नंबर लिए ना एलिफ में क्या आएगी कंडीशन एलिफ ऑपरेटर इक्वल्स टू स्टार साइन प्रिंट num1 इंटू num2
वैसे ही डिवीजन के लिए, वैसे ही सब्ट्रैक्शन के लिए बन गया कैलकुलेटर। देखो मैं बता देता हूँ, ऐसा काम करना चाहिए। अभी मैंने यहाँ पे दिखाएगा तो आप पॉज करके देख लोगे, बराबर ना। तो उसमें मेरा तो ठीक है, मैंने भी इतना, ठीक आहे, आप लोग तो इतना थोडं स्वतःशी प्रामाणिक राहा आणि करून बघा, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, समजलं सगळ्यांना इफ स्टेटमेंट? इफ काही प्रॉब्लेम येणार नाही याच्यामध्ये नक्की? ऑल गुड? उद्याच्या वरचे प्रोग्राम्स आपण ते ट्राय करू, ठीक आहे, अँड विल स्टार्ट विथ लूप्स टुमॉरो. यप, ओके.